नमस्कार, जय महाराष्ट्र. दुसऱ्या दिवशी साधारण सकाळी 8:30च्या दरम्यान पुन्हा आम्ही आलेलो समुद्रकिनारी. यावेळी समुद्रामध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला आम्ही प्रत्येकांनी. आपण पाहू शकता या समुद्राच्या लाटा. समुद्रात पोहण्याची एक वेगळीच मजा अनुभवली यावेळी. तिथून पुन्हा पोहून आम्ही पुन्हा आलेलो आहोत रिसॉर्टला. हे जेवायचे वेगवेगळे आयटम पाहू शकता आपण. स्टीम राईस, लेमन राईस, भेंडी मसाला, दाल मखनी, दम आलू असे बऱ्यापैकी आयटम फस्त करून मनसोक्त जेवलो. शेवटला मस्त आईस्क्रीमवर ताव मारला आणि त्यानंतर रात्री आम्ही कोलवा बीचच्या या काजू मार्केटला आलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्रापेक्षा बऱ्यापैकी काजू इकडे स्वस्त मिळतात. एक साधारण 700 ते 600 रुपये पर केजी हा रेट. आणि प्रत्येक चॉकलेटवर इथं एक वेगळी स्कीम होती. 2 बॉक्सवर 1 बॉक्स फ्री. तिथून आलेलो होते सुपर मार्केटमध्ये. इथं असे वाईन शॉप आहेत भले मोठे. इथून आम्ही आलो हस्तकला मार्केटमध्ये. त्याच्या वेगवेगळ्या खेळणी वगैरे वस्तू खरेदी केल्या. तिथून आलो आहोत आम्ही कोलवा बीच पार्किंगला आणि निघालेलो आहोत कोल्हापूरकडे. बाळूमामा संस्थान आदमापूरला दर्शन करून आम्ही महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरच्या मंदिरात आलो. आणि तिथून बाहेर निघत असताना हॉटेल वनश्री येथे मस्त मसाला पापड खाऊन आम्ही रात्रीच्या 2 वाजता आलेलो आहोत बीड शहरामध्ये. आपण पाहू शकता महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा. चला तर मग, जय महाराष्ट्र. भेटू पुन्हा.